महत्त्वाची आहे, कारण पहाटेपासून मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली। अशातच वाहतुकीचा वेग सुद्धा मंदावलाय। दरम्यान वसई विरारमध्ये पावसानं उसंत घेतलेली असली तरी मुंबईची लाईफलाईन लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळते। नालासोपारा स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी आहे। पश्चिम रेल्वे 1 ते 2 मिनिटं उशिरानं धावतीये। सकाळच्या वेळेस मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना आपला जीव मुठीत घेऊन खरंतर विरुद्ध दिशेनं रेल्वेमध्ये प्रवास करावा लागतोय आणि दुसरीकडे मध्य रेल्वे सुद्धा उशिरानं धावतीये। बदलापूर स्टेशनवर नेहमीप्रमाणे गर्दी झालेली पाहायला मिळते। तर आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत। विजय, गुड मॉर्निंग। आपण पाहतोय पहाटेपासून मुंबईमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आणि याचा सगळा परिणाम आपल्याला रेल्वे सेवेवर झालेला पाहायला मिळतोय। बरोबर आहे, गुड मॉर्निंग म्हणाले। या ठिकाणी वसई विरारमध्ये जरा मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। आपण जर पाहिलं तर मुंबईची जी लाईन आहे, पश्चिम रेल्वे आहे, या ठिकाणी नेहमीच गर्दी असते। एसी ट्रेन मध्ये सुद्धा या ठिकाणी तुडुंब गर्दी भरलेली आहे। मात्र या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या गाड्या आहेत त्या वाढवल्या पाहिजे, परंतु या ठिकाणी ते होत नाही। मात्र या ठिकाणी बुलेट ट्रेनचे रेल्वेचे जे प्रवासी आहे या ठिकाणी जीव मुठीत घेऊन आपल्याला चढताना पाहायला मिळतं, कारण चाकरमान्यांना मुंबईला जायचं असतं, प्रत्येकाला कामावर जायचं असतं। मात्र या ठिकाणी रेल्वेचे जे प्रवासी आहेत त्यांना नेहमीचा हा त्रास आहे। रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे असं रेल्वेचं म्हणणं आहे। निश्चितच धन्यवाद विजय या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत होता आणि आता पावसानं थोडी उसंत घेतल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येते। मात्र वेस्टर्न एक्सप्रेसवेवर रस्ते वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। आणि ही आपण एअरपोर्टवरची ही दृश्य पाहतोय। एअरपोर्टवर सुद्धा पावसाचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय आणि त्यासाठी उड्डाणं सुद्धा आता थांबवण्यात आलेली आहे, कारण रनवेवर सुद्धा पाणी साचलेलं आहे। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। तर या पावसाचा परिणाम आपल्याला रेल्वे सेवेवर झालेला पाहायला मिळतोय। मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि त्याचबरोबर पश्चिम रेल्वे जी आहे ही काही मिनिटांसाठी उशिरानं धावते आणि दुसरा रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालाय, कारण वाहनांचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे। अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आणि अनेक रस्ते सुद्धा डायव्हर्ट झालेले आहेत। तर मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असल्याचं चित्र आहे। तर काही भागामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यामध्ये काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या 2 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। संपूर्ण विदर्भात आजही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणात सुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर याच पार्श्वभूमीवर खेड आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। दापोली, मंडणगड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता दरड-प्रवण क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे। आपण पाहतोय अशा प्रकारे धोधो पाऊस सर्वच तालुक्यामध्ये पडतोय। जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या सुद्धा दुतडी भरून वाहत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे। अतिवृष्टीचा इशारा कायम आहे। जिल्ह्यामध्ये 20 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे।
गेल्याच आठवड्यामध्ये या जिल्ह्यातलं मोठ्या प्रमाणामध्ये जनजीवन विस्कळीत झालं होतं। नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती, ठिकठिकाणी दरडसुद्धा कोसळली होती। मुंबई गोवा महामार्ग असेल किंवा रेल्वे असेल हे सगळेच बंद होते, रस्ते बंद होते, राज्यमार्ग बंद होते, जिल्हा परिषदचे मार्ग जे आहेत ते अंतर्गत मार्गसुद्धा बंद होते। परंतु आतासुद्धा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे पाऊस कोसळतो, त्यामुळे जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत त्या धोक्याची पातळी कधीही ओलांडू शकतात आणि या जिल्ह्यातलं जनजीवन कधीही विस्कळीत होऊ शकतं। कारण मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे। अशा प्रकारचं जिल्ह्यातलं जे चित्र आहे ते पुढील काही दिवसामध्ये बदलण्याची शक्यता आहे। कारण आता सकाळपासून पाऊस सुरू आहे, 24 तास पावसाचा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनजीवन विस्कळीत होईल आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावे अशा प्रकारचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। NDRFची टीम या जिल्ह्यामध्ये सतर्क ठेवण्यात आलेली आहे। स्थानिक पातळीवरती ग्रामपंचायत लेवलला काही कमिट्यासुद्धा स्थापन करण्यात आलेल्या आहेत। मात्र असं असलं तरी निसर्गाच्या पुढे माणूस मात्र हतबल झाल्याचं वारंवार पाहायला मिळतंय। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। तर जळगावमधील हतनूर धरणाचे 12 दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आलेले असून धरणातून 36,445 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली आहे। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागानं दिली। दुसरीकडे मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे कुंडमळा या धबधब्यावरील इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती। त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पर्यटकांना इथं पर्यटन न करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या संदर्भातले फलक लावण्यात आलेत, मात्र अनेक पर्यटक या सगळ्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय। धबधब्याच्या ठिकाणी पोलीसही नजर ठेवून आहेत।